हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जगताप कोचिंग क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून स्कॉलरशिपची भन्नाट तयारी करूयात. चला तर मग प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026-27 ची तयारी करूयात. त्याच्यामध्ये आज आपण गणिताचा पहिला घटक म्हणजे संख्याज्ञान, त्यातील पहिला चॅप्टर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे संख्याचिन्हाचे वाचन व लेखन शिकूयात. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे जे नंबर इंग्लिशमध्ये लिहिले जातात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देवनागरी संख्याचिन्हे म्हणजे जे अंक मराठीमध्ये लिहिले जातात त्याला देवनागरी संख्याचिन्हे म्हणतात. उदाहरणार्थ 0 1 2 3 4 5 6 7 8 9. चला तर मग आपण स्वाध्यायामधील पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न विचारलेला आहे, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात. एक संख्या दिलेली आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे ही संख्या आहे 98,584. त्यातील आता आपण करेक्ट ऑप्शन पाहूयात. पहिला ऑप्शन आहे 98,084, हे ऑप्शन चुकीचं आहे. दुसरा ऑप्शन आहे 98,584. तिसरा ऑप्शन आहे 98,574. चौथा ऑप्शन आहे 9,898 म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे 2 नंबरचं. आता पुढे विचारलेला आहे दुसरा प्रश्न, पुढील पैकी अयोग्य जोडी कोणती. अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी. 627 627 हे ऑप्शन करेक्ट आहे. 1966 1966 हे ऑप्शन करेक्ट आहे. 20,465 आणि 20,465 हे ऑप्शन करेक्ट आहे. चौथा ऑप्शन आहे 27,985 27,185. इथं विचारलं आहे 985, इथं सांगितलं आहे 185 म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे, म्हणजे अयोग्य जोडी ही आहे. प्रश्न तिसरा, चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा वापर करून कशी लिहितात. एक आपल्याला चित्र दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कोणती संख्या आहे. एकक, दशक, शतक, हजार. एकक मध्ये किती मणे आहेत. 1 2 3 4 5 6 6 मणे आहेत. दशक मध्ये 3 मणे आहेत आणि शतक मध्ये 1 2 3 4 4 मणे आहेत आणि हजार मध्ये 1 2 3 4 5 5 मणे आहेत. म्हणजे संख्या काय तयार झाली 5,436 म्हणजे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. पुढे बघूया चौथा प्रश्न, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहावा. आता बघूयात आपण प्रश्न नंबर 4. सर्वात 4 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे मोठी संख्या 9,999 आणि लहान संख्या म्हणजे 100. ह्या दोन्हीची आपण वजाबाकी करूया. फरक म्हणजे वजाबाकी. 9ला 9 9ला 9 9 मधून 1 गेले 8 राहिले 9ला 9 म्हणजे संख्या काय तयार झाली 9,899 म्हणजे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आता पाहूयात आपण पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा आणि तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी लिहा. 1000 1000 1000 म्हणजे किती झाले 3,000. दशक 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 म्हणजे 10 10 10 म्हणजे 30 झाले. 10 20 30 30 झाले. याची करूयात आपण बेरीज म्हणजे किती येते 0ला 0 3ला 3 0ला 0 म्हणजे 3,030. हे ऑप्शन मध्ये बघूयात. इथं 33 33 झाले म्हणजे हे चुकीची जोडी आहे. 3030 म्हणजे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आता बघूयात आपण प्रश्न नंबर 6. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक किती आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि देवनागरी संख्याचिन्हे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 यांच्यामधील फरक किती येणार. 1 मधून 1 गेले 0 2 मधून 2 गेले 0 म्हणजे ऑप्शन नंबर 4. प्रश्न नंबर 7, एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे आणि दशक शतक हजार या स्थानावर अनुक्रमे 7 5 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा वापर करून कशी लिहितात. आता बघूयात आपण एकक, दशक, शतक आणि हजार. प्रश्न नंबर 7, एककच्या ठिकाणी 9 हा अंक आहे, दशकच्या ठिकाणी 7 हा अंक आहे, शतकच्या ठिकाणी 5 हा अंक आहे आणि हजारच्या ठिकाणी 8 म्हणजे काय तयार झाली आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये संख्या 8,579. 8,579 म्हणजे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आता पाहूयात आपण प्रश्न नंबर 8. 3 अंकी सर्वात मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहावी. 3 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे काय आहे 9,999. सम विचारले. सम संख्या आपल्याला पाहिजे असण्यासाठी आपल्याला ह्याच्यामधून 1 वजा करायचं म्हणजे आपल्याला सम हे विषम संख्या आहे आपल्याला सम पाहिजे. 9 मधून 1 गेले 8 राहिले 9ला 9 म्हणजे उत्तर काय आलं 998 म्हणजे ऑप्शन नंबर 4. आता बघूयात आपण 9वा प्रश्न. 3,277 आणि 4,503 ची आपण बेरीज करूयात. 7 आणि 3 10, 1000ला 1, 7 आणि 1 8, 5 आणि 2 7,
4 आणि 3 7 म्हणजे 7,780. 7,780 म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. 10. प्रश्न नंबर 10. 7,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? 7,500 म्हणजे 7,500 असं लिहितात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. 7,500 म्हणजे ऑप्शन नंबर 2. गटात न बसणारी संख्या कोणती? 3,521, 6,789, 5,634, 8,200. सगळे संख्या पूर्ण संख्या हे जे आहेत 4 ऑप्शन सगळ्या संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहेत आणि 5,634 ही फक्त देवनागरीमध्ये आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 गटात न बसणारी संख्या. चालू कर. 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? देवनागरी संख्या चिन्हात म्हणजे मराठीमध्ये कशी लिहितात? 21,826 म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 13वा. 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशा लिहावा? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात शतक ठिकाणी आहे 6. 6 हे इंग्लिशमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असं लिहितात. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? 9,563 हे ऑप्शन नंबर करेक्ट आहे. वाचन योग्य नाही म्हणून विचारले म्हणजे हे योग्य आहे. 2,748 हे पण योग्य आहे. 3,171 तिसरा ही ऑप्शन योग्य आहे. 4,579 इथे 89 विचारले पण इथे 79 म्हणलेलं आहे म्हणजे अयोग्य वाचन आहे ऑप्शन नंबर 4.